त्या घड्याळाचे गूढ वाढले। अजितदादा घातपाताची सीबीआय चौकशी करा, आमदार अमोल मिटकर यांची मागणी। अजित पवार बारामतीला येत होते। त्यांच्या प्रवासादरम्यान अचानक मार्ग बदलण्यात आला, वैमानिक बदलण्यात आला। अपघात झाला त्या ठिकाणी कागदाचा एक तुकडाही जाळलेला नाही, मात्र मृतदेह पूर्णपणे जाळलेले। यावरनं शंका घेण्यास वाव आहे, असं मिटकरांनी ANIशी बोलताना म्हटलं आहे। मी अपेक्षा करतो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या प्रकरणामध्ये सीबीआय चौकशी लावतील। त्यांनी आश्वासन दिलं आहे की या प्रकरणाची सीबीआय चौकशी केली जाईल। मी स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहे, जी पुढील आठवड्यात मी ही भेट मिळेल असे प्रयत्न करणार असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे अशी मागणी करणार आहे, असं मिटकरांनी म्हटलं आहे। मिटकरांनी विमानामध्ये 6 व्यक्ती होत्या असा दावाही केला आहे। एवढ्यावरच न थांबता सुरुवातीला विमानात स्फोट झाल्याने अजित पवारांचा मृतदेह ओळखण्याच्या स्थितीत नव्हता, मात्र त्यांच्या हातातील घड्याळावरून मृतदेह ओळखण्यात आल्याचं सांगितलं गेलं। पण आता मिटकरांनी अजित पवारांचं घड्याळ सापडलेलं नाही असा दावा केला आहे। हे घड्याळ गेलं कुठं असा सवाल त्यांनी केला आहे। अमोल मिटकरांनी केलेल्या दाव्यामुळे आता आधीपासूनच या अपघातासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात असतानाच त्यात या घड्याळाचं गूढही वाढलं आहे। अजितदादा घातपात संदर्भात विधिमंडळात चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे 1 दिवसीय अधिवेशन बोलवण्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांना लेखी पत्र देऊन करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं।